येथे माती. नाही तू एखाद दिवशी तर नाही, पण मी तुझ्या डोसक्यात दगड आता घालतो मात्र. कोणत्याही म्हणीचा कुठेही अर्थ लावा जाऊ नको माकड तोंडिया. सांगा आता, विमानाचा शोध कुणी लावला? सर विमानाचा शोध गण्यानं लावला सर, गण्यानं. वा वा वा, गण्यानं लावला का? कसा काय लावला सांगा बरं बंटी साहेब. सर काही म्हणते ते. नाही नाही तू थांब जरासा, त्याला सांगू दे. सर त्यानं कागद घेतला सर, कागद घेतला आणि विमान बनवलं आणि ते उडवलं सर. लागला सर विमानाचा शोध. अबे बंट्या, विमानतळावर नेऊन बंद पडलेल्या विमानात घुसू मारील तुले. कोणाला या प्रश्नाचं उत्तर? मी सांगतो, विमानाचा शोध राईट बंधूंनी लावला सर, राईट बंधूंनी. करेक्ट, एकदम बरोबर. राईट बंधूंनी विमानाचा शोध लावला. चला दुसरा प्रश्न. लाईनचा शोध कुणी लावला? लाईन कुणा आणली? लाईन सर लाईनचा शोध लाईन म्हणणं लावला सर. तारानं लाईन गावात आणली सर, आणि तारानं घरात आणली सर, तारानं बोर्डात आणली सर, आणि तारातून टीव्हीत गेली, लाईटात गेली, फ्रीजमध्ये गेली, मिक्सरमध्ये गेली सर, वॉशिंग मशीनमध्ये गेली. तारानं सगळीकडे गेली सर. त्याच्यामुळे लाईन म्हणणं शोध लावला. अबे झिंगुड्या, प्लग मध्ये वायर खुसून त्या तारानं करंट देईल तुले, होते नव्हते कसं उभे राहतील तुझे. दुसऱ्या कोणाला प्रश्नाचं उत्तर येते? सर मी सांगते सर, लाईटचा शोध थॉमस अल्वा एडिसनने लावला सर. करेक्ट. लाईटचा शोध एडिसनने लावलेला आहे, ध्यानात ठेवा. तर सांगा, रेडिओचा शोध कोण लावला? रेडिओचा नाही तू सांग बरं. सर 5 मिनिटं थांबा, गुगल पाहतो, गुगल करतो सर, थांबा 5 मिनिटं. गण्या, गुगलवर नाही पाहायचं, मनान सांगायचं. सर तुम्ही सांगा बरं, कोण लावला रेडिओचा शोध? रेडिओचा शोध गुगली एल्मो मार्कोनी यांनी लावला, गुगलच्या माहितीनुसार. आलं का लक्षात? सर तुम्हाला कशाला पाहिजे गुगल? तुम्हाला गुगलवर पाहायला जमते, आणि आम्हाला पाहायचं म्हणलं की नका करता. लोक घोड्यावरही बसू देत नाहीत आणि पैदलही चालू देत नाहीत. या म्हणीचा अर्थ सांगा बरं, कोण सांगते? सर त्यासाठी ती गोष्ट सांगा लागेल सर. अरे गोष्ट नको सांगू, नुसता अर्थ सांग. हो सर सांगू द्या ना गोष्ट, आम्हाला माहिती सांगू द्या. बरं सांग बाबा सांग. एक माणूस एकदा घोडा घेऊन जात होता, पैदल चालत होता, आणि घोड्यावर त्याचा मुलगा होता. तो चालत असताना समोरून काही 2-4 माणसं आले, आणि त्यांनी मुलाकडे पाहून म्हटले, काय मूर्ख मुलगा आहे, वडिलांना पायी चालवतो आणि स्वतः घोड्यावर बसतो. आम्ही जर या ठिकाणी असतो तर वडिलांना